शेतकरी मित्रांनो, तीळ गौरव 55 आज आपण इथं चौथी काढणी चालू आहे। तर चौथ्या काढणीमध्ये आपण आता इथं बघा कशा प्रकारे माल निघत आहे। हे बघा अशा प्रकारे सर्व माल निघत आहे आणि थोडीफार बुडाला माती पण येत आहे, कारण आपण इथं चाळलेलं आहे चाळणीने। हे बघा इथं माल चाळलेला आहे आणि आता इथं उपणणी चालू आहे। आता कसं दुपारची हवा सुटलेली आहे, 12 वाजून गेलेत। हवा सुटल्यामुळे आपल्याला इथं उपणणी चालू आहे अशा प्रकारे। तर एकदम जबरदस्त उपणणी चालू आहे आणि माल पण आपल्याला क्लिअरिटीवाला चांगला मिळत आहे। इथं आपण बघू शकता जबरदस्त माल आहे। हे बघा फक्त याच्यामध्ये माती वगैरे आहे, ते घरी गेल्यानंतर पुन्हा पंख्याखाली आपल्याला चाळणी करावं लागते, पुन्हा उपणून घ्यावं लागते, चाळणी करावं लागते। त्यामुळे माती वगैरे काही राहणार नाही, सर्व ओके होऊन जाईल आपल्याला। आता हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे 1 एकर क्षेत्र आहे आणि 1 एकर क्षेत्रामध्ये आपण इथं काही भाग आपला काढून मोकळा झालेला आहे आणि काही भाग आपला इथं राहिलेला आहे। तर आता हा जो भाग आहे हा आता राहिलेला जो भाग आहे हा दुसऱ्या टप्प्यातला आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला आता किती माल येईल हे आता काही सांगता येत नाही, परंतु पहिले जे 2 टप्पे होते त्यात 6 क्विंटल माल आपल्याला झालेला आहे पहिल्या म्हणजे 2 आणि 2 4 टप्प्यामध्ये। आता हा 5वा भाग आहे। तर 5व्या भागामध्ये आता तरी आपल्याला या टप्प्यामध्ये 4 टप्पे 4था टप्पा आहे, तर आता याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 1-1.5 क्विंटल माल निघून जाईल। तर सरासरी आपल्याला 7 क्विंटलपर्यंत माल निघेल यावर्षी 1 एकरमध्ये। आणि भाव पण चांगला यावर्षी 17-18 हजारापर्यंत मिळेल अशी अपेक्षा आहे। आणि बघू आता या 5 टप्प्यामध्ये किती माल होते। अजून एक वेळेस आपल्याला अजून 2 दिवसांनी याला एकदा चाळावं लागते, झाडणी करावं लागते आणि नंतर मग आपल्याला हा परिपूर्ण हे जो पाला आहे जे काढ आहे याचं हे पूर्ण काढ आपल्याला हे जाळून टाकायचं किंवा उकंड्यामध्ये टाकून त्याच्यावर सुपर फॉस्फेट शेणखत याच्यात मिक्स करून आपण याचं खत पण बनवू शकतो। तर अशा प्रकारे आपण याचा दुहेरी पण फायदा करू शकतो। तर आता बघूया आपल्याला 7 क्विंटल माल 1 एकरामध्ये तीळ गौरव 55 पासून चांगल्या क्वालिटीचा आपल्याला इथे मिळत आहे, आपण बघू शकता।